गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील वणी बस स्थानक येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने व विद्यार्थ्यांच्या वतीने बस चालू करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळेस भारतीय युवा मोर्चाचे मुकेश सिसोदिया तसेच ज्येष्ठ नेते महेंद्रजी पारख तसेच प्रकाश ठाकरे व वर्मा तसेच विविध मान्यवर व विद्यार्थी यांनी आगार प्रमुख यांना निवेदन दिले. आम्ही निवेदन असं दिलं आहे की शाळेवरचे कॉलेजचे जे पोरं आहेत त्यांना वेळेवरती बसेस नाही आहे, त्या बसेस सुरू व्हाव्या याबाबत आम्ही निवेदन देत आहोत. पोरांचे खूप हाल होत आहे. कॉलेज सुटण्याच्या वेळेस आणि कॉलेजच्या वेळेस चालू झाले पाहिजे. वणी ते मनवड, वणी ते ननाशी, वणी ते ऐवंतवाडी, वणी ते बाबापूर, वणी ते पारेगाव या सर्व बसेस वेळेवरती आणि ज्या सुरू नाही आहे त्या सुरू करण्यात याव्या. परिवहन मंडळाचे अध्यक्ष आता भरतशेठ गोगावले झालेले आहेत. आता त्यांनी काल दिंडोरी बस स्थानकला भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी बस थांबवावी अशी त्यांनी वॉर्निंग पण दिली जे आहेत डेपो मॅनेजर त्यांना. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणूनच आम्ही त्यांना निवेदन देत आहोत की इथे आम्हाला हा प्रॉब्लेम आहे तो सुरळीत व्हावा. धावपळ होते आम्हाला बसमध्ये जायचे असल्यामुळे आमची बस थांबत नाही. कधी कधी थांबते, कधी कधी थांबत नाही. एक्झाम आणि क्लास टायमिंगवर आम्ही पोहोचत नाही. एक्झाम त्यासाठी बस चालू झाली पाहिजे असं वाटतं. त्यासाठी आम्हाला काय सांगाल? आज निवेदन दिलेलं आहे. निवेदन ह्या कारणाने का वणीमध्ये मोठ्या ग्रामीण भागातून मुलं मुली इतर विद्यार्थी शिक्षणाकरता येतात आणि शासनाने पूर्वीपासून मुलांकरता एक स्पेशल बसची व्यवस्था केलेली आहे. परंतु वणीसारख्या ठिकाणी आपण बघतो आज शेकडो विद्यार्थी आता बस स्टँडवर उभे आहेत. काही ठिकाणी बस येतात वेळेवर येत नाही, काही ठिकाणी बसची व्यवस्था नाही आणि मुली वगैरे त्या खाजगी बसमधून त्या खाजगी वाहनातून येऊ शकत नाही. तरी आम्ही या निवेदनाने विनंती करतोय की तुम्ही या मुलांच्या सोयीप्रमाणे शाळेच्या वेळेप्रमाणे आजूबाजूच्या जेवढे परिसरातून मुलं इथे येतात त्यांच्याकरता बसची व्यवस्था शासनामार्फत लवकरात लवकर करावी, जेणेकरून या ग्रामीण भागातल्या या आदिवासी मुलामुलींची येण्याची व्यवस्था होईल आणि त्यांची शिक्षणाची गैरसोय दूर होईल. आता तुम्ही निवेदन स्वीकारलेलं आहे. ह्या निवेदनाचा पाठपुरावा तुम्ही कसे करणार? आता निवेदन स्वीकारलेले आता आम्ही पुढची व्यवस्था डेपो मॅनेजरच्या तर्फे. एस मराठी न्यूजसाठी अतिथी संपादक शामराव सोनोने, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.